पहिले इतिहास 28वा अध्याय आणि 1 ते 10 वचनं वाचूयात. पहिले इतिहास 28 1 ते 10 वचन आपण वाचू. इस्रायलाचे सर्व सरदार म्हणजे वंशाचे सरदार, राजाची आळीपाळीने सेवा करणाऱ्या तुकड्यांचे सरदार होते. तसेच सहस्त्रपती, शतपती, राजा व त्याचे पुत्र यांच्या पाश्वदी धनावर देखरेख करणारे सरदार आणि शूरवीर या सर्वांस दाविदाने यरुशलेमेत जमविले. मग दावीद राजा उभा राहून म्हणाला, माझे बांधव, माझे प्रजेजन हो, माझे म्हणणे ऐका. परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी आणि आपल्या देवाच्या पदासनासाठी एक विश्राम भवन बांधावे असा माझा मानस असून ते बांधण्याची मी तयारी केली होती. परंतु देवाने मला म्हटले, माझ्या नामापित्यर्थे तुला मंदिर बांधवायचे नाही, कारण तू युद्धप्रिय असून रक्तपात केला आहे. परंतु इस्रायलाचा देव परमेश्वर यांनी माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मला निवडले आहे. मी इस्रायलावर कायमचा राजा व्हावे म्हणून यहुदाने अग्रणी व्हावे आणि यहुदाच्या घराण्यात माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली. आणि माझ्या पित्याच्या पुत्रातून मलाच सर्व इस्रायलावर राजा करावे असे त्याच्या मर्जीस आले. परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत. त्या सर्वातून इस्रायलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजस्थानावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र शल्मोन यास निवडले आहे. तो मला म्हणाला, तुझा पुत्र शल्मोन हा माझे मंदिर व अंगणे बांधील. त्याला मी आपला पुत्र निवडले आहे. मी त्याचा पिता होईल. तो जर माझ्या आज्ञा व निर्णय हल्लीच्या प्रमाणे निश्चयाने पाळील तर मी त्याचे राज्य निरंतर स्थापिन. तर आता सर्व इस्रायल समक्ष, परमेश्वराच्या मंडळी समक्ष, आमच्या देवाच्या विद्यमानाने तुमचा देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञाकडे लक्ष पुरवून त्या पाळा, म्हणजे तुम्ही या उत्तम देशाचे मालक व्हाल व आपल्या मागे आपल्या मुलास हा देश कायमचे वतन ठेवून जाल. हे माझ्या पुत्रा शल्मोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या सर्व समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडिले तर तो तुझा कायमचा त्याग करील. सांभाळ, पवित्रस्थानापित्यर्थ मंदिर बांधावे म्हणून परमेश्वराने तुला निवडले आहे. हिम्मत धरून हे कार्य कर. आपण वचनाकडे जाऊया. आणि वचन वाचून झालेला आहे. आणि पहिला इतिहास त्याचा 28वा अध्याय त्याचा 1 पासून तर 10 पर्यंतची वचने आपण वाचलेली आहे. आणि ह्या ठिकाणी मी एका वचनावरच भर देणार आहे आणि ते वचन आहे 9वं वचन. ते वचन आहे 9वं वचन. आणि आपल्याला माहीत आहे ह्या वचनानुसार की परमेश्वराच्या कृपेने दावीद आपला पुत्र शल्मोन त्याला काही जबाबदारी सोपत आहे. आणि ती जबाबदारी म्हणजे मंदिर उभारण्याची, मंदिर बांधण्याची. आणि अद्भुतरित्या एक गोष्ट त्याला तो सांगत आहे. आतापर्यंत आम्ही बघतो की दावीद अद्भुतरित्या जिथे पण त्यांनी हात घातला देवाला विचारायचा, देवा मी जाऊ का लढाई करायला? देव म्हणायचा, जा, ते राज्य मी तुझ्या हाती दिलेलं आहे, ते राष्ट्र मी तुझ्या हाती दिलेलं आहे, आणि तू जाऊन चढाई कर. अशा प्रकारे देवाच्या साह्याने दाविदाने कित्येक तरी युद्ध त्या ठिकाणी जिंकलेले आहे. दाविदाची इच्छा होती की शल्मोन देखील असाच व्हावा. दाविदाची इच्छा आहे की शल्मोन देखील अशा प्रकारचाच राजा व्हायला पाहिजे. आणि तो काही गोष्टी ह्या ठिकाणी सांगत आहे 9व्या वचनामध्ये. आणि मी तुमच्या समोर वाचतो. हे माझा पुत्रा शल्मोना, तू आपल्या बापाचा देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडिले
तर तो तुझा कायमचा त्याग करेल. प्रियांनो, ह्या ठिकाणी उत्तम बोध एक पिता आपल्या पुत्राला देत आहे. प्रत्येक आई वडिलाला वाटतं, मी जे कष्ट घेतले, मी जे कष्ट काढले, मी ज्या गोष्टी केल्या, माझ्या येणाऱ्या पिढीने या माझ्या लेकरांनी ते अनुभव नये म्हणून आजही आपण कष्ट करत आहोत. चांगला साठा आपल्या लेकरांसाठी करून ठेवत आहोत. करा, त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे, करायला पाहिजे. आपले लेकरं आहे, करायला पाहिजे. परंतु आम्ही जो साठा करून ठेवत आहोत, त्या साठ्याचा उपयोग माझे लेकरं कसं करतील त्याचं शिक्षण देखील त्याला द्यायला पाहिजे. त्याचं शिक्षण देखील द्यायला पाहिजे. आणि इथं तेच काम आम्हाला इथं दिसतंय की दावीद तेच काम ह्या ठिकाणी करत आहे. आणि ते काम हे आहे की हे माझा पुत्रा शल्मोना, तू आपल्या बापाचा देवाला ओळख. पहिली गोष्ट तो आपल्या पुत्राला काय सांगत आहे, तो हे की हे शल्मोना, तू आपल्या बापाचा देवाला ओळख. काय हो, शल्मोनाला देवाची ओळख नव्हती का? होती ना. शल्मोनाला देवाची ओळख होती. तरी पण दावीद सांगतो आहे की तू आपल्या बापाचा देवाला ओळख. बऱ्याच प्रकारची ओळख मनुष्याच्या जीवनामध्ये परमेश्वराविषयीची आहे. बरेच कमी लोक सांगतात की परमेश्वर हा माझा तारणारा आहे. बरेच कमी लोक अशी प्रकारची साक्ष देतात. परंतु बऱ्याच लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त आश्चर्यक्रम करणारा आहे. कुणासाठी बाबा आहे, आमच्या MP मध्ये आले ना, तर येशूला बाबा बनवून टाकलेला आहे. अशा प्रकारचे विधान लोक करतात. प्रत्येकाला त्याच्यानुसार झालेली ओळख. परंतु मला कशा प्रकारे माझा देवाची ओळख झालेली आहे, इथे कशा प्रकारची ओळख करायला इथे दावीद शल्मोनाला सांगत आहे की तू आपल्या बापाच्या देवाला ओळख, चांगल्या प्रकारे ओळख, चांगलं ज्ञान त्याच्या विषयाचं ठेव. प्रियांनो, आज परमेश्वराचं वचन सांगतं की आज परमेश्वराचे लोक का बरं नाश होत आहे, तर नाश ह्यासाठी होत आहे की त्यांना परमेश्वराचं ज्ञान नाही, त्यांना देवाचं ज्ञान नाही. होशेच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. होशेचं पुस्तक त्याचा 4 अध्याय 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्ञानाचा अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. अज्ञानाचा अभावी. प्रियांनो, परमेश्वराचा विषयीचं ज्ञान नसणं ते नाशाला कारणीभूत ठरतं. प्रियांनो, मागील दिवसांमध्ये मी एका कल्टबद्दल वाचत होतो. कल्ट जे खोटं शिक्षण देतात. आणि केरळमध्ये ते एक इमान्युएल टेम्पल म्हणून आहे. आणि त्या ठिकाणी ते सांगतात की 1,44,000 जे त्या इमान्युएल टेम्पलमध्ये राहतील ते स्वर्गात घेतले जातील. अशा प्रकारचं त्यांचा ते फेक ठेवतात. आणि बरेचसे लोक ह्या खोट्या शिक्षणाचा अभावी जाऊन लोकांनी घरदारं विकले, जागा जमिनी विकल्या आणि सगळं काही इमान्युएल टेम्पलला दान करून त्या इमान्युएल टेम्पलमध्ये राहायला गेलेले आहे की प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि जे लोक इमान्युएल टेम्पलमध्ये आढळल त्यांनाच तो घेऊन जाणार आहे. प्रियांनो, अशा प्रकारच्या खोट्या शिक्षणामध्ये बरेचसे लोक नाश होत आहे. आणि तेच सांगत आहे इथं होशेच्या पुस्तकामध्ये की ज्ञानाचा अभावी माझा लोकांचा नाश होत आहे. प्रियांनो, मी ज्या देवावर विश्वास ठेवतो त्या देवाचं ज्ञान मला आहे का? मी ज्या देवाच्या मार्गामध्ये चालत आहे त्या देवाचं ज्ञान मला आहे का? मी ज्या देवाला रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतो त्या देवाचं ज्ञान मला आहे का? जे शास्त्र वाचून मी परमेश्वराला विनंती करतो त्या देवाचं ज्ञान मला आहे का? प्रियांनो, त्या परमेश्वराचं ज्ञान तुम्हाला आणि मला असणं फार गरजेचं आहे. यदि ज्ञान नसलं ना, असे कितीतरी लोक येईल आणि तुमचा आणि माझा नाश करण्यासाठी असे कितीतरी लोक टपलेले आहे. माझ्या प्रियांनो, आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं किती पर आमच्या
परमेश्वराचं ज्ञान आम्हाला झालेलं आहे. इथे दावीद आपल्या पुत्राला सांगतो की तू आपल्या बापाच्या देवाला ओळख. एक लंडनमध्ये जीजस इज द किंग चर्चचं नाव आहे. 2 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी भक्ती करतात. परंतु आता प्रेझेंटली 50,000 लोक बी येत नाही. का हो? कुठं गेले हे लोक? कुठं गेले हे लोक? तर यांनी जी पहिली पिढी होती, जे देवाचं ज्ञान ठेवणारी होती, उत्साही होती, ते चर्चमध्ये जात होते, भक्ती करत होते. परंतु येणाऱ्या पिढीला कधीच देवाची ओळख करून दिलेली नाही. आणि आजच्या तरुण त्यांना देवाची ओळख करून दिलेली नाही ना, त्यांना डिस्कोला जायला आवडतं परंतु चर्चला यायला आवडत नाही. त्यांना पिकनिकला जायला आवडतं परंतु मंदिराला यायला आवडत नाही. त्यांना परंतु परमेश्वराच्या मंदिरामध्ये यायला त्यांना आवडत नाही. प्रियांनो, आजचा तरुण हे असा झालेला आहे की त्यांना देवाचं ज्ञान दिलं नाही. तुम्ही आणि मी खूप प्रकारे त्यासाठी जबाबदार आहोत की आम्ही त्यांना देवाचं ज्ञान द्यावं. आणि प्रियांनो, त्या चर्चची आता दशा अशी आहे, 50,000 लोक देखील एवढ्या मोठ्या चर्चमध्ये 50,000 देखील लोक येत नाही. प्रियांनो, त्यांनी कधी देवाची ओळख येणाऱ्या पिढीला करून दिली नाही. कधी लेकरांना संडे स्कूलला पाठवलं नाही. जा बाबा, तिथं देवाचं ज्ञान आहे, तिथं कधी त्यांना पाठवलं नाही. आता लेकरं कसे वळण लागणार? त्यांना लेकरांना कसं वळण लागणार? ज्ञान नाही दिलं कधी देवाचं, त्यांना कसं वळण लागणार आहे? मग आपणच म्हणतो, पाळक साहेब मुलासाठी प्रार्थना करावं, लय त्रास देतो मुलगा. कोण जबाबदार आहे? अहो, आम्ही त्रास देतो मुलगा, त्रास देते मुलगी, ऐकत नाही, भांडण करते. का? त्याचं कारण आम्ही आहो की आम्ही दाविदासारखं कधी जवळ बसून बाबा हा आपला देव आहे याचं ज्ञान आम्ही ठेवायला पाहिजे, नीतिमत्व आमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. कधी आम्ही समजवून कधीच सांगितलं नाही. करल ना त्याची तो ओळख करून घेईल. शहाणा आहे तो, खूप समजदार आहे. समजदारी नंतर कळते जेव्हा ऐकत नाही ना. खूप चांगला समजदार निघला, खूप चांगला समजदार. मुलगा चांगला निघला, मुलगी चांगली निघली तर माय सुखी असते, आई सुखी असते. परंतु मुलगा वाईट निघला ना, खूप दुखी असतात. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला ज्ञान आमच्या परमेश्वराविषयीचं असणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना विचारलं. काय विचारलं? मला ह्या ठिकाणी लोक काय म्हणून म्हणतात? मला ह्या ठिकाणी लोक काय म्हणून म्हणतात? काय हो, काय उत्तर दिलं सगळ्यांनी? कोणी तुला एलिया म्हणते, कोणी संदेष्टामध्ये कोणी एक म्हणते, कोणी यिर्मया म्हणते. मग येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही मला काय म्हणून म्हणता? तुम्ही मला काय म्हणून म्हणता? अहो, ओळख झाली तर कबुली देणार ना. ओळख झाली तर कबुली देणार. कोणीच बोललं नाही. पेत्र हळू आवाजात म्हणतो नंतर, तू देवाचा पुत्र का नाही? ख्रिस्त आहे. प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की आम्हाला आमच्या परमेश्वराचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. दुसरा इतिहासामध्ये 15वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. दुसरा इतिहास 15वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये, बहुत काळापर्यंत इस्रायलाला खऱ्या देवाची ओळखच नव्हती. त्यांना खऱ्या देवाची ओळखच नव्हती. ज्या देवाने त्यांना जंगलातून चालवलं, जो देव त्यांना मेघस्तंभ म्हणून चालतोय त्यांच्यासोबत, जो देव अग्निस्तंभ म्हणून चालतो त्यांच्यासोबत, कधीही त्यांनी खऱ्या देवाची ओळख करून घेतलेली नाही. अन्य देवाचा मार्गे लागून स्वतःचं जीवन नष्ट करून दिलं. 4 लाखापेक्षा लोक निघले मिस्रातून. कुठं गेले? कुठं गेले? सगळ्यांचा नाश झाला. 2 गेले कराराच्या देशामध्ये, ज्याचं नाव आहे यहोशुआ आणि कालेब. परमेश्वराचं वचन सांगतं, जेव्हा ज्या अर्थी आम्हाला देवाचं ज्ञान नसणार तर आमचा नाश होणारच. आम्ही नाश होणारच, कारण की आम्ही कधीच आमच्या देवाची ओळख करून घेतलेली नाही. एली याजक होता ना,
होता का नाही? एली याजक होता आणि कधी मुलाला बंदिस्त कधी घातली नाही, त्यांच्यावर बंदी घातली नाही, त्याला एखादी चमाट मारून देवाची सेवेचं बद्दल देवाचं गांभीर्य कधी शिकवलं नाही. आणि एलीचा पुत्रांबद्दल असं बायबल सांगतं, 1 शामूएल त्याचा 2 अध्याय 12व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, एलीचे पुत्र अधम होते आणि त्यांना देवाची ओळख नव्हती. एलीचे पुत्र अधम होते. अहो, 1 नंबरचे असे काय म्हणतात बा, काय म्हणता येईल त्यांना आपल्या भाषेमध्ये, अशा प्रकारचे ते लेकरं होते. वेदीवर सेवा करणाऱ्या स्त्रियांबरोबर व्याभिचार करणारे ते असे होते. प्रियांनो, त्यांना कधीच खऱ्या देवाची ओळख त्यांची करून घेतली नाही, करून दिली नाही प्रियांनो, आणि ते अधम झाले. प्रियांनो, ज्या देवानी एलीचा घराण्याशी करार केला होता ना, तो करार मोडावा लागला. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, किती पर आम्ही आमच्या परमेश्वराला ओळखतो, किती पर आम्ही आमच्या देवाची ओळख करून घेतलेली आहे, किती पर आम्ही शास्त्र वाचून अधिक आणि अधिक आमच्या परमेश्वराची ओळख करून घेतलेली आहे. नाही तर प्रियांनो, यथाकाळाची गरज आहे की आम्ही आमच्या परमेश्वराची ओळख करून घ्यावी, आमच्या देवाची ओळख आम्ही करून घ्यावी. नाहीतर असं होईल की आम्हाला नाश होण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. एक इस्रायलातली मुलगी ज्या नामान कोड्यांनी आणलेली होती, आम्ही बघतो की ती त्याच्या पत्नीची सेवा चाकरी करणारी होती. आणि सेवा चाकरी करणारी ते छोटीशी मुलगी म्हणतोय त्याच्या पत्नीला, यदि माझा धनी त्या संदेष्टाकडे गेला असता तर किती बरं झालं असतं. त्याचा काय झाला असता, कोड बरा झाला असता. अहो, एवढीशी मुलगी आणि देवाबद्दल सांगतोय, परमेश्वराबद्दल सांगतोय की परमेश्वर काय करणार आहे, परमेश्वर त्याचा कोड घालवल म्हणून ते सांगतोय. त्याच्या लहानपणामध्ये त्याच्या आई वडिलांनी दिलेल्या गोष्टी, देवाविषयीच्या दिलेल्या गोष्टी आम्ही बघतो की ते मुलगी त्या लोकांना सांगत आहे. प्रियांनो, जेव्हा आम्ही पण खरं सत्य, आम्ही परमेश्वराचं वचन जेव्हा आमच्या लेकरांना सांगू ना, ते कधी चूप बसणार नाही आणि ते सांगतील. आम्ही असे लेकरं घडवायला पाहिजे. येणाऱ्या दिवसामध्ये असं होईल, आता तुमची पिढी चालू आहे, तुम्ही येणाऱ्या पिढीला वचन दिलेलं नाही, शिकवलं नाही ना, इथं कोणीच उरणार नाही. जुने होते निघून जातील, नवीन लोकांना ओळख करून दिली नाही, कोणीच येणार नाही. प्रियांनो, म्हणून एक जबाबदारी घ्या आपल्या कुटुंबाबद्दलची, की आपल्या लेकरांना, आपल्या घराण्याला देवाविषयीची ओळख करून घेण्याबद्दलची. आणि आम्हाला दिसतंय की ते लहानशी मुलगी देवाची ओळख अनेकांना करून देत आहे. प्रियांनो, जेव्हा दानिएलाला सांगितण्यात आलं, सगळ्या लेकरं जे पकडून आणलेल्या तरुणांना सांगण्यात आलं की बाबा यांना चांगल्यातलं चांगलं भोजन द्या, दानिएलाने नकार दिला की मी राजाचं भोजन करणार नाही, अशुद्ध मी होणार नाही. कोण होतं त्याला पाहण्यासाठी? कोणी होतं का तिथं? कोणीच नव्हतं. त्याला पाहण्यासाठी कोणीच नव्हतं. प्रियांनो, बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, लेकरांना असं शिक्षण द्या, तो म्हातारपणात देखील, तो त्याचा तरुणपणात देखील तो देवाच्या वचनापासून विभक्त होणार नाही. आता तुम्ही फोन करा, विचारा कुठे आहे रे, खोटंच बोलल, तो राहील दुसरीकडं, मी इथंच आहे सांगल. त्याला माहीत आहे मी खरं सांगितलं तर घरी काही खरं नाही. मग आमचा विश्वास पाहिजे की बाबा नाही, तो जो सांगत आहे ते खरं सांगत आहे, तो तिथंच असेल. तसा आईवडिलांना देखील विश्वास पाहिजे की माझा मुलगा, या माझं घरानं, या माझे लेकरं दुसरं काही करू शकत नाही. प्रियांनो, खरंच आहे की दाविदाने आपल्या पुत्राला बोलवलं आणि तो सांगतो की आपल्या बापाचा, देवाला तू ओळख. आज आम्हाला यथाकाळाची गरज आहे की आम्ही परमेश्वराचं ओळख करून घेणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे, दुसरी गोष्ट, सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची काय कर,
सेवा कर सात्विक चित्ताने आणि मनोभावे त्याची सेवा कर. दुसरी गोष्ट सेवा करणं. प्रियांनो, आम्हाला हे शिकवण द्यायला पाहिजे, आम्ही स्वतः ते करायला पाहिजे की आमच्या परमेश्वराची सेवा कशाही माध्यमातून इथे येऊन वचन सांगणंच ही सेवा नाही आहे. सेवा भरपूर प्रकारचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घेऊन सेवा करू शकता. प्रियांनो, आम्ही आमच्या घराण्यासहित परमेश्वराची सेवा करतो आहे का? कोणत्या माध्यमातून सेवा करतो आहे का? आम्हाला देवाचं वचन सांगतं, यहोशुआ म्हणतो, मी आणि माझे घराणे काय करणार? परमेश्वराची सेवा करणार. आज तुम्ही निश्चय करा की तुम्ही कुणाची सेवा करणार आहे. जो यहोशुआने चांगला वाटा आपल्या कुटुंबासाठी निवडून घेतला. प्रियांनो, सेवेशिवाय दुसरा चांगला वाटा कोणताच नाही. आम्ही कितीही मोठ्या पदावर असलो ना, तरी याला माहीत होतं आता शल्मोन राजा बनणार आहे माझ्या नंतर. तू कितीही मोठ्या पदावर गेला, तू राजा झाला, तरी पण तू काय कर? परमेश्वराची सेवा कर. सात्विक चित्ताने मनोभावे त्याची सेवा कर. प्रियांनो, सेवा हा आमच्या जीवनाचा उद्देश असणं फार गरजेचं आहे. आम्ही काम कोणतंही करो, पण सेवा आमचं असणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही सेवेसाठी दूर पडत असतो. एखादं काम आमच्या चर्चचं येऊ द्या, आम्ही थांबत नाही. मी एका मंदिरामध्ये असंच विश्वानी संडेला गेलो आणि काहीतरी त्या ठिकाणी सांडलं होतं. काहीतरी खाण्याच्या दरम्यान काहीतरी सांडलं आणि ती मुलगी, एक दिदी होती, ती एक झाडू आणि ते घेऊन येऊन त्या ठिकाणी स्वच्छ करत होती. तिची आई त्या ठिकाणी गेली आणि ते म्हणे तिथं ठेव, ते काय कर तिथंच ठेव आणि चल माझ्यासोबत. ते आहे, साफसूफ करणारे लोक आहेत, ठेवलेले आहे, ते करतील. अहो, मग आम्हीच तर आमच्या लेकरांना वंचित ठेवत आहोत. देवाची सेवा करू नका, काय गरज नाही, करणारे करतील. मग आम्ही कधी करावं? परमेश्वराचं वचन सांगतोय की मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 28 अध्याय 18, 19, 20 मध्ये आम्हाला शुभवार्ता सांगायला सांगितलेली आहे, आम्हाला सेवा करायला सांगितलेली आहे, आम्हाला शुभवर्तमान द्यायला सांगितले आहे. त्याचे भागीदार आम्ही कधी होणार? प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची सेवा करणं खूप गरजेचं आहे. कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून एक वाटा निवडून, बाबा मी माझा परमेश्वराची सेवा करणार. मी औरंगाबादमध्ये कार्यरत होतो. एक लोंढे परिवार होता आणि नवीनच मी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झालो आणि झाल्याच्या नंतर असाच विश्वानी संडेसाठी मी गेलो ना. सुरुवातीलाच जाऊन बसलेलो असताना ते अंकल आंटी आले आणि हॉस्पिटलचे क्लास 1 अधिकारी ते अंकल आणि ते आल्याच्या नंतर दोघंही पती पत्नी येऊन बॅग म्हणून कपडा काढला आणि सगळे टेबल पुसत होते. आणि पुसत असताना मी गेलो त्या आंटीकडे, म्हटलं आंटी राहू द्या ना, ते मी साफ करतो. नाही, तुम्ही साफ नाही करायचे, आम्हीच साफ करणार आहे. अहो, गेले 20 वर्ष झाले आम्ही हे साफ करतोय, आताच साफ करत नाही, आताच या गोष्टी नाही. प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराची सेवा कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून आम्हाला करणं फार गरजेचं आहे. आपल्याला वाटतं बाबा मिशनरी आले, त्यांनीच त्याग केला है ना. मिशनऱ्यांनी किती त्याग केला, आपल्या सुखसोयी सोडल्या, त्यांनी आपल्या सुखसोयी सोडल्या, आपलं सगळं काही सोडलं आणि भारत देशामध्ये आले. आपल्याला आपली भाषा शिकले, आपल्यापर्यंत शुभवर्तमान त्यांनी आणलं. काय हो, मिशनऱ्यांनीच हे काम करायला पाहिजे का? अहो, मग तुम्ही आणि मी कधी करणार? मिशनऱ्यांनी जायला पाहिजे सेवेसाठी, तुम्ही आणि मी कधी जाणार? आम्हाला जो वाटा परमेश्वराने दिलेला आहे सेवेचा, तो आम्हाला मिळाला पाहिजे, तो आम्ही घ्यायला पाहिजे आणि तो वाटा करायला पाहिजे. आम्हाला परमेश्वराने जी सेवा दिलेली आहे ती सेवा आमच्या जीवनातून प्रियांनो ती व्हायला पाहिजे. आज आम्ही परमेश्वराची सेवा करतो आहे का? आम्ही देवाची सेवा करतो आहे का? प्रियांनो, आम्ही देवाची सेवा करत नाही, कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून. आज निश्चय करा की मी
माझा परमेश्वराची सेवा कशा नाही कशा माध्यमातून माझ्या जीवनातून मी करणार. प्रियांनो, सेवेचा वाटा खूप मोठा वाटा आहे आणि ते जेव्हा स्वीकारतो आपण, त्याचे अनेक आशीर्वाद आमच्या कितीतरी पिढीवर ते आशीर्वाद जातात. प्रियांनो, आम्ही बघतो जे ग्राहम स्टेंट होते आपल्या भारत देशामध्ये आले, अहो काय सेवा त्यांनी केली. त्यांचे लहान लहान लेकरं त्यांनी अधिक जग बघितलेलं नव्हतं, त्यांना जिवंत मारण्यात आलं. अशा प्रकारचे सेवक आमच्या पुढे कित्ता आहे की ते कधीच आपल्या देशाला वापस गेले नाही. तुम्ही औरंगाबादला जा, मोठ्या मोठ्या अशा शहरामध्ये जा, त्यांच्या मोठ्या मोठ्या कबरा बांधून ठेवल्या की ते एकदा इंडियामध्ये आले आणि ते कधीच परत गेले नाही. देवाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून दिलं. त्यांचं कमिटमेंट होतं. प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही आणि मी देवाच्या सेवेसाठी कमिटमेंट करणार नाही, तोपर्यंत तुमच्याकडून आणि माझ्याकडून परमेश्वराची सेवा होऊ शकणार नाही. एक जॉन स्नॉप म्हणून मिशनरी होते आणि त्यांना स्कॉटलँडचं ओझं होतं. जॉन स्नॉप म्हणून एक मिशनरी होते, त्यांना स्कॉटलँडचं ओझं होतं आणि स्कॉटलँडला ते सेवेसाठी गेले. आणि त्या काळामध्ये स्कॉटलँडला माहीत आहे, सगळे नशेडी लोक आणि खूप प्रकारचा ड्रग्स, हफीन अशा प्रकारचं लोकांमध्ये खूप व्यसन होतं. आणि जेव्हा तो त्या टी व्हीवर न्यूज बघायचा ना, त्यावेळेस त्याचं अंतःकरण भरून यायचं. अंतःकरण असं रडायला यायचं त्याला. आणि देवाकडे प्रार्थना करू लागला, देवा मला स्कॉटलँडला पाठव. आणि जेव्हा ते स्कॉटलँडला परमेश्वर त्यांना घेऊन गेले अद्भुतरित्या सेवेसाठी, घेऊन गेल्याच्या नंतर प्रियांनो, जेव्हा ते शुभवर्तमान सांगायला गेले ना, बऱ्याचशा लोकांनी त्याला हाकलून दिलं. जा, तू काय सांगतोय, कोण येशू आहे, बिलकुल सांगायचं नाही, जा. अशा प्रकारे कोणी धक्काबुक्की करून त्याला हाकलून दिलं. घरी आल्याच्या नंतर दरवाजा लावून किती दिवस तरी प्रभूच्या सानिध्यामध्ये बसून रडू लागला, प्रभू स्कॉटलँड मला दे, नाही तर मी जिवंत राहणार नाही. मला स्कॉटलँडचे लोक पाहिजे जे नाश होत आहे, जे स्कॉटलँडचे लोक मला पाहिजे जे आपलं जीवन नशेखाली बर्बाद करत आहे. अशा लोकांसाठी मी इथं आलेलो आहे आणि मला ते लोक पाहिजे. आणि जेव्हा ते प्रार्थना करू लागले, त्यांची पत्नी म्हणते, अहो किती दिवसापासून तुम्ही काय पश्चाताप करू लागलेले आहे, लोकांसाठी तुम्ही अश्रू ढाळू लागलेले आहे, कधीतरी आपल्याकडे लक्ष दिलं का, माझी हालत कशी झालेली आहे, कधी तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे लक्ष दिलं का, कधीतरी जेवण करा, थोडासा आराम करा. ते आपल्या पत्नीला काय म्हणतात माहीत आहे का, स्कॉटलँडचे लोक मरत आहे आणि तू मला आराम करायला सांगते का, स्कॉटलँडचे लोक मरत आहे, तू मला आराम करायला सांगते का. वाट कमिटमेंट माझा प्रियांनो, काय कमिटमेंट त्या माणसाचं आहे. आणि त्या एका माणसाच्या द्वारे आम्ही बघतो की स्कॉटलँड बदलण्यात आलं. एका माणसाच्या द्वारे स्कॉटलँड बदलण्यात आलं. जेव्हा ते प्रार्थना करू लागले, बरेचसे जे ड्रग्स विकणारे होते सगळे सापडले आणि बऱ्याच लोकांना जेव्हा ते नशा करायसाठी ड्रग्स अफीम मिळू लागलेले नाही, सगळे नशेने कावरा बावरा होऊन ते रस्त्याने फिरत होते, अफीम पाहिजे, ड्रग्स पाहिजे त्याच्यासाठी. तेव्हा जॉन स्नॉप रस्त्यावर उभा होऊन म्हणायचा, कुणाला याच्यातून सुटकारा पाहिजे आहे का, येशू जवळ या, तो सुटकारा देणार आहे. आणि प्रियांनो, असे कितीतरी नशेमध्ये अडकलेल्या लोकांचं जीवन, त्या स्कॉटलँडच्या लोकांचं जीवन त्या एका जॉन स्नॉपच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या नावाने बदलल्या गेलं. माझा प्रियांनो, परमेश्वर अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. जे जॉन स्नॉपने केलं तो परमेश्वर तुमचा आणि माझा देखील देव आहे. यदि तुम्ही आणि मी कमिटमेंटने गुडघे टेकून यदि माझ्या जिल्ह्यासाठी म्हणा, माझ्या राज्यासाठी म्हणा, या माझ्या गावासाठी म्हणा, यदि मी प्रार्थना करतो तर परमेश्वर नक्कीच प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आज परमेश्वर अशा लोकांना शोधत आहे
जे त्याच्यासाठी अश्रू ढाळून प्रार्थना करत आहे, त्याच्यासाठी अश्रू ढाळून प्रार्थना करत आहे. एक जॉन वेस्लीचा एक व्यक्ती जे जॉन वेस्ली म्हणून मिशनरी होते, त्यांचं स्मारक आहे आणि ते स्मारक पाहण्यासाठी प्रियांनो काही बायबल स्कूलचे स्टुडंट गेले आणि स्टुडंट त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक गाईड त्यांना सांगत होता, जॉन वेस्ली इथं राहायचे, इकडे यायचे, इथे जॉन वेस्लीचा सभा व्हायचा. आणि असं सगळं हे करत करत त्यांनी सगळं त्यांचं ते स्मारक दाखवल्याच्या नंतर त्यांनी जॉन वेस्ली जिथे आराम करायचे त्यांच्या त्या पर्सनल खोलीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी कार्पेट पाहिलं. इतकं स्वच्छ त्या ठिकाणी होतं, इतकं असीम शांतीसारखं त्या ठिकाणी त्यांना वाटत होतं. आणि त्यांनी जे स्टुडंट गेले होते सगळे इकडे तिकडे फिरून पाहू लागले, कार्पेट सगळ्या ठिकाणी चांगलं दिसतंय. पण एका जणांनी विचारलं की त्या कोपऱ्यामध्ये जरा कार्पेट फाटलेलं आहे, तिथं का बरं काय आहे, तिथं ते तुम्ही का बरं बरोबर केलं नाही. तर त्यांनी सांगितलं, जॉन वेस्ली त्या ठिकाणी राहून, त्या ठिकाणी आपले गुडघे टेकून ते संपूर्ण राष्ट्रांसाठी प्रार्थना करायचे, ते परमेश्वराकडे आत्मे मागायचे आणि असे रडून रडून प्रार्थना करते म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्याच्या नंतर सगळे बायबल कॉलेजचे लेकरं बाहेर निघून गेल्याच्या नंतर एक व्यक्ती त्या ठिकाणी हरपलेला होता. एक व्यक्ती गेलाच नाही, बसमध्ये बसलाच नाही. आणि लोक तिथं हैराण झाले की हा कुठं गेला. अरे स्मारकामध्ये तर हरवला नाही. परत दोघं तिघं जाऊन शोधू लागले त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीला शोधू लागले, कुठं गेला कुठंच भेटला नाही. तो कुठं होता माहीत आहे का? जॉन वेस्लीचं जे रूम होतं, ज्या ठिकाणी ते आराम करायचे, प्रार्थना करायचे, त्या ठिकाणी तो व्यक्ती होता. आणि तो व्यक्ती कुठं होता? जिथे जॉन वेस्ली गुडघे टेकून प्रार्थना करतात त्या ठिकाणी गुडघे टेकून त्याचे गुडघे त्या ठिकाणी फसून देवाकडे प्रार्थना करतो आहे, देवा मला अमेरिका दे, अमेरिकेचे लोक मला दे आणि अमेरिकेचे लोक मला दे. जे बरेचसे लोक जे नाशाकडे जात आहे, ज्यांना येशू माहीत नाही, ज्यांचा नाश होत आहे, असे लोक तू मला दे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. रडून रडून तो प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना करत असल्या कारणाने हे तिघ जण गेले, म्हणते बिली उठ, तुझी प्रार्थना देवानी ऐकलेली आहे. आणि त्याला उठून ते घेऊन गेले. त्या ठिकाणी प्रार्थना करणारे अधिक कोणती नाही तर ते बिली ग्राम होते, जे परमेश्वराने त्यांना प्रभावशालीरित्या परमेश्वराने वापर केला आणि परमेश्वराने उत्तम आयुष्य देऊन त्यांना आशीर्वादित केल्यानं सगळ्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरवलं. माझं प्रियानो, परमेश्वर असे लोकांना शोधत आहे जे प्रार्थनेच्या द्वारे जगाला जिंकू इच्छित आहे. अशा लोकांना परमेश्वर शोधत आहे. प्रियानो, आज तुम्ही आणि मी परमेश्वराच्या सेवेसाठी समर्पण केलेलं आहे का? मी कुठं जाऊ शकत नाही, पण माझा प्रार्थना जाणार आहे. मी कुठं जाऊ शकत नाही, परंतु माझा प्रार्थना जाणार आहे. मी खेड्यात जाऊ शकत नाही, पण मी इथे गुडघे टेकून प्रार्थना करणार आहे. माझा प्रार्थना त्या ठिकाणी जाणार आहे. प्रियांनो, कोणता तरी वाटा माझ्या जीवनासाठी असावा, जेणेकरून माझं जीवन देखील परमेश्वराच्या कामासाठी, परमेश्वराच्या कार्यासाठी वापरलं जाणार. परमेश्वर फक्त बघत आहे कोण असा व्यक्ती आहे जो कमिटमेंट करून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येऊन देवाकडे हाक मारत आहे. प्रियांनो, आज परमेश्वर असे लोक शोधत आहे जे देवाची सेवा करू इच्छित आहे. आज प्रियांनो, आम्ही काय निर्णय घेतलेला आहे? आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगतो, पण काय निर्णय आम्ही घेतलेला आहे? कधी आम्ही देवाच्या सेवेसाठी पुढे आलेलो आहे का? नाही. तर आम्ही प्रभूच्या सेवेसाठी पुढे येणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तिसरी गोष्ट त्याच वचनामध्ये, तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडले तर तो तुझा कायमचा त्याग करील. प्रियांनो, तिसरं वचन, तिसरा जो मुद्दा आहे ह्या ठिकाणी लिहिलेला आहे, तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल.
परमेश्वराचं वचन सांगतं आम्हाला देवाचं भजनी लागणं, देवाला शोधणं, आमच्या दैनंदिन जीवनामधून परमेश्वराला शोधणं खूप गरजेचं आहे. देवाला शोधत नाही, बायबल सांगतं परमेश्वराला शरण जा. आमोसाच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, 5व्या अध्यायामध्ये 5-6 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराला शरण जा तरच वाचाल. हे इस्रायलाच्या घराण्या, परमेश्वराला यदि तू शोधत नाही तर तू जिवंत राहू शकत नाही. प्रियांनो, आम्हाला शोधण्याच्या द्वारे आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही जायला पाहिजे. आज प्रियांनो, आम्ही आमच्या देवाला दैनंदिन जीवनामध्ये शोधत आहोत का? परमेश्वराकडे जात आहोत का? प्रार्थना करत आहोत का? कधी असं झालं का हो? कधी असं झालं का तुमच्या जीवनातून, मी सकाळी उठून यदि कुणासोबत बोललो असल तर तो माझा येशू ख्रिस्त असायला पाहिजे. मी सकाळी झोपेतून उठलो, मी कुणासोबत बोललो असल तर तो माझा येशू ख्रिस्त असायला पाहिजे. मी सकाळी उठून कुणाजवळ गेलो असल तर तो माझा येशू ख्रिस्त असायला पाहिजे. मी सकाळी उठून ज्याच्याबरोबर संवाद केला असेल तो माझा येशू ख्रिस्त असायला पाहिजे. प्रियांनो, आमच्या जीवनाची सुरुवात आम्ही कशी करत आहोत? आमच्या जीवनाची सुरुवात आम्ही कशी करत आहोत? बऱ्याच वेळेस आम्हाला प्रार्थना करायला बऱ्याच गोष्टीला कंटाळा आम्हाला येतं आणि आम्ही प्रार्थनेला बसलो का बऱ्याचशा गोष्टी अशा येतात. बरेचसे लोक प्रार्थनेमध्ये बसले, त्यांना बऱ्याच वेळेस म्हणजे त्यांना काहीच होत नाही, पण प्रार्थनेला बसले ना असं करतात, अशा प्रकारे जांभळ्या घेतात बरेचसे लोक. अहो, अशी व्यथा झालेली आहे आमची. प्रार्थनेला बसलो का मोठं असं तोंड फाडतो आपण. परमेश्वराचं वचन सांगतं ज्या गांभीर्याने ज्या देवाला आम्ही शोधायला बसलेलो आहे, आम्हाला प्रियांनो ते गांभीर्य आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतंय की आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराला शोधावं, त्याच्या भजनी लागावं. आणि जेव्हा आम्ही त्याच्या भजनी लागतो तर निश्चित तो आम्हाला प्राप्त होईल. बायबल सांगतं यशाया 55 अध्याय 6व्या वचनामध्ये, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, जोवर तो जवळ आहे तोवर त्याचा धावा करा. प्रियांनो, आम्ही ना तर भूतकाळामध्ये परमेश्वराला शोधू शकतो, ना तर आम्ही भविष्य काळामध्ये परमेश्वराला शोधू शकतो. आम्ही शोधू शकणार तर आम्ही वर्तमान काळामध्ये जे आम्ही जगत आहोत, आत्ताच परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे आणि आम्ही आत्ताच शोधायला पाहिजे, आत्ताच प्रभूचा भजनी लागायला पाहिजे, त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही जायला पाहिजे, तरच परमेश्वराला प्रियांनो आम्ही प्राप्त करू शकणार. नाही तर बरेचसे म्हणतात की नाही, त्या चोरांनी कसा पश्चाताप केला ना तसा आम्ही एक पश्चाताप करून घेऊ, लगेच शॉर्टकटमध्ये. प्रियांनो, कधी वेळ नाही भेटली ना तो पश्चाताप राहून जाईल. प्रियांनो, आम्हाला आज वेळ मिळालेला आहे, परमेश्वराला शोधा. मी BTS 3rd इयरला होतो सेमिनरीला, आणि ज्यांनी मला देवामध्ये आणलं गवई सर होते आणि मिलिटरी मॅन होते, आणि त्यांनीच मला वाढवलं. मी आदिवासी जातीतून प्रभूला ग्रहण केलं आणि सगळे माझ्या जातीचे लोक माझा मागं लागले की बाबा तू आपल्या देवाला सोडून काय धरून बसलेला आहे. माझे वडील, माझे मोठे वडील, जितके बी आमचे नातेवाईक आहे ते सगळे, मी पळून आलो माझ्या गावावरून, आणि त्या अंकलच्या घरी मी राहत होतो. त्या अंकलनी मला देवात वाढवलं, वचनात वाढवलं, मला बायबल कॉलेजला पाठवलं. एक दिवस मला वार्ता आली की अंकल प्रभूकडे गेले म्हणून, आणि मी सुट्टी काढली आणि आंटीला भेटायला गेलो. आंटीला म्हटलं, आंटीला भेटताना, आंटी काय झालं, अंकल कसे काय गेले? काय माहीत नाही, मला बोलले तू नाश्ता लावून ठेव. मी आलो लगेच आंघोळ करून आणि बाथरूममध्ये गेले आणि पडले तिथंच. मी म्हणतोय आता येईल, नंतर आवाज द्यायला गेलो, अहो काय झालं, आवाज मला का रिस्पॉन्स देत नाही तुम्ही, आवाज नाही येत तुमचा. आणि जेव्हा ते रिस्पॉन्स देऊ नाही लागले तर ते दार खूप मोठं होतं ते मिलिटरीच्या घराचं, आणि 4-5 लोक आले आणि ते दार तोडलं. पाहते तर अंकल पडलेले होते.
आणि दवाखान्यात नेलं तर म्हणलं की हृदयविकाराचा दौरा आला आणि अंकल गेले. अहो जिथे ते पडले होते ना तिथून जे कुंडी होती ना, जे कडी आपण लावतो, अहो हे असा हात बी दिला असताना ते कुंडी उघडता आली असती आणि आवाज देता आला असता आंटीला. अहो एवढा पण वेळ भेटणार नाही, एवढा पण वेळ भेटणार नाही आम्हाला. परमेश्वराला रोज प्रत्येक दिवशी दैनंदिन जीवनामध्ये त्याला शोधणं, त्याला प्राप्त करणं, पश्चातापी अंत करणं आणि त्याचा आम्ही आमचं जीवन जगणं. कारण की प्रभूचं माहीत नाही येणं कधी आहे, परंतु मी आज म्हणू शकतो का प्रभू मी रोज प्रत्येक दिवशी तुझी वाट पाहत आहे, मी तयार आहे तुझ्यासाठी. प्रियांनो, माहीत नाही अशा गोष्टी सांगून येत नाही, परंतु अशा भ्रमामध्ये राहणारे लोक असतील ना की बघू नंतर पश्चाताप करून घेऊ, वेळ भेटणार नाही, वेळ भेटणार नाही. मला एक विचार आला, बाबा तिथं काही नाही, लगेच कुंडीला हात जाऊ शकत होता, तेवढा देखील अंकलकडे वेळ नव्हता आणि अंकल गेले. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही पश्चातापी हृदयाने अंतकरणाने आम्ही प्रभूला शोधावं. परमेश्वराचं वचन सांगतं दाविदाने खूप मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. असंच लेकराच्या हातात सोपून नाही दिलं, काय करायचं, काय करायला पाहिजे ते सगळं शिकवलं प्रियांनो. आणि म्हटलं तू आपल्या बापाच्या देवाला ओळख, त्याची सेवा कर, त्याचा भजनी लाग. आणि त्या सगळ्या गोष्टी सांगून आम्ही बघतो की त्या दाविदाने आपल्या पुत्राला सांगितलेलं आहे. आज आम्ही कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडत आहोत प्रियांनो? यदि पाळत नाही तर आम्हाला आज देवानी संधी दिलेली आहे की आम्ही प्रभूला शोधावं, प्रभूला ओळखावं, देवाची सेवा करावी. चला आपण प्रार्थना करूया, आपले नेत्र बंद करू, देवाला म्हणू, देव बाप्पा माझ्या जीवनाद्वारे तुझं काम होऊ दे. माझा प्रभू परमेश्वरा, माझं जीवन मी तुला समर्पित करत आहे. माझा प्रभू, प्रभू माझ्या जीवनामध्ये मी तुला ओळखावं असं तू कर. माझा प्रिया देव बाप्पा, मी तुला ओळखावं, अधिक जवळून ओळखावं. प्रभू परमेश्वरा, तुझं ज्ञान मला असावं. प्रभू परमेश्वर बाप्पा, तू सहाय्य कर. देवा, मला माहीत झालंय की मला तुझी सेवा करायची आहे. कशा तरी माध्यमातून मी प्रभू तुझी सेवा करणार. प्रभू परमेश्वरा, तू सहाय्य कर, तू मदत कर. प्रभू माझं घरानं सेवा करणार, माझ्या लेकरं सेवा करणार, माझ्या अख्ख्या घराण्यासहित मी प्रभूची सेवा करणार. प्रभू देवाच्या लोकांनो, ही वेळ परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे की आम्ही त्याला समर्पित व्हावं. असे कितीतरी मिशनरी आहेत, ते समर्पित होऊन देवाची सेवा करू लागले. आज प्रियांनो, आम्ही देखील देवाला समर्पित व्हावं, परमेश्वराला शोधावं. मी सकाळी उठतो तर मी माझ्या देवाचं मुख बघावं. मी सकाळी उठतो, मी माझ्या परमेश्वरासोबत बोलावं. मी सकाळी उठतो, मी माझ्या देवाजवळ जावं. मी सकाळी उठतो, मी माझ्या परमेश्वरासोबत वेळ घालावा. आज प्रभू परमेश्वरा मला सहाय्य कर. प्रभू बऱ्याच कामाने मी व्यस्त झालेलो आहो. माझा परमेश्वरा, प्रभू शोधण्याचा वेळ निघून गेलेला आहे आणि मी शोधत नाही. प्रभू आज देव बाप्पा, तू सहाय्य कर, तू मदत कर. परमेश्वरा, परमेश्वर बाप्पा, माझा ताबा घे. मी इथं आहे. आज माझ्या हृदयाला स्पर्श कर. मी इथं आहे. माझं हृदय कठोर झालं असेल तर माझ्या कठोर हृदयाला काढून टाक. तुझ्या वचनाचा हातोडा मार प्रभू आणि कठोर हृदय काढून टाक आणि मांसाचं हृदय मला दे की तुझी सेवा करावी. प्रभू परमेश्वरा, आज देव बाप्पा, तू सहाय्य कर, तू मदत कर. परमेश्वर बाप्पा, प्रभू इथे बसलेले माझे प्रत्येक भाऊ बहिणींना मी तुझ्या हाती समर्पित करत आहे. आज ह्या मंडळीला तुझ्या हाती समर्पित करत आहे. देव बाप्पा, ह्या मंडळीला तू अद्भुतरित्या चालव. प्रभू परमेश्वरा, ह्या मंडळीचं नेतृत्व करणारे, पाळकीय पण करणारे रेव्हरंड अब्राहम श्रीवास्तव पाळक साहेबांना मी तुझ्या हाती समर्पित करतो. प्रभू परमेश्वरा, जेव्हा ह्या मंडळीची सेवा करत असताना देव बाप्पा, त्यांना तू अद्भुतरित्या तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करून घे आणि प्रभू तू त्यांचा अधिक गाळा अभिषेक कर आणि तुझ्या नावाला महिमा मिळू दे. परमेश्वरा, आणि तुझं गौरव होऊ दे. मंडळीची कमिटी त्यांना तुझ्या हाती समर्पित करतो. देवा, कमिटीचा उपयोग करून घे प्रभू परमेश्वर बापा आणि तुझ्या नावाला महिमा मिळू दे. धन्यवाद देतो परमेश्वरा.
इथून पुढची वेळ मी तुझ्या हाती समर्पित करतो. तू महान आहेस, महान काम करणारा प्रभू आहे. आम्ही तुझी स्तुती करतो दे बाप्पा. सर्व मान तुला देतो, महिमा तुला देतो, सम्मान तुला देतो प्रभू. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याचा प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन आमेन. थँक्यू. हे प्रभुदेव, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तो आमचा जिवंत देवबाप आहेस. यावेळेस परमेश्वरा, आम्ही जे स्वसंदेशाने घेऊन आलो ते आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो आणि म्हणतो, यावर तुझी कृपादृष्टी आणि मेहर नजर असू देत. हे तू आशीर्वादित तू कर. यातून तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. ह्या मंडळीचा विकास तू कर, शिष्यत्व होऊ देत, अनेकांचं तारण होऊ देत. सुवार्तेसाठी ज्या बहिणीने परमेश्वरा हे दान दिलेलं आहे ते तू आशीर्वादित तू कर. त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो. विश्ववाणीची असणारी सेवा उत्तरोत्तर वाढणारी ठरावीत म्हणून प्रसन्न मुख होऊन आशीर्वाद देणारा देवबाप तो. या संस्थेचा असणारी प्रत्येक गरज तो आपल्या स्वर्गीय भाडातून पुरवून देणारा परमेश्वर तो. आम्ही यावेळेस आमचं समर्पण या संपूर्ण आठवड्यासाठी तुझ्या हातामध्ये करीत प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणे आसरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा, प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.